आज आपण रोटेशनल डायनामिक्समध्ये मूवमेंट ऑफ इनर्शिया अँड रेडियस ऑफ गायरेशन्स हे रिंग या शेपसाठी आपण बघणार आहोत. बघा आता, मूवमेंट ऑफ इनर्शिया अँड रेडियस ऑफ गायरेशन्स ऑफ रिंग आय आणि के काढणार आहे आणि वेगवेगळ्या ॲक्सेससाठी आपण बघणार आहे. पहिला जो ॲक्सेस आहे बघा, हे जे तुम्हाला CETला हे जे फॉर्म्युले उपयोगी खूप पडणार आहेत. ठीक आहे. मग आता समजा ही समजा रिंग शेप असेल. इमॅजिन करा एक रिंग शेप आहे, तिला मास यम असणार आहे आणि तिची आर्क असणार आहे, सेंटरपासून हे रेडियस असणार आहे आणि ती ॲक्सिस भोवती अशी फिरणार आहे. हा जो ॲक्सिस असणार आहे त्याच्या सेंटरमधून जाणार आहे आणि ती अशी फिरणार आहे. सेंटरमधून तो पास होणार आहे. बघा, ॲक्सिस कुठून पास होणार आहे? पासिंग थ्रू इट सेंटर. आणि त्याच्या प्लेनला, हे जे प्लेन असेल तर त्या प्लेनला तो कसा असणार आहे? परपेंडिक्युलर असणार आहे. किंवा अशी जर इमॅजिन करा एक रिंग आहे आणि हे जर प्लेन असेल तर त्या हा तो ॲक्सिस असा जाणार आहे सेंटरमधून आणि तो प्लेनला काय असणार आहे? परपेंडिक्युलर असणार आहे. मग त्यासाठी आपल्याला मूवमेंट ऑफ इनर्शिया बघायचा आहे. आता बघा, त्यासाठी आपण मूवमेंट ऑफ इनर्शिया हे जर डेरिवेशन होतं पूर्वी, पण तुम्हाला फॉर्म्युला बघा डायरेक्ट लक्षात कसा ठेवायचा. बघा, सेंटरमधून जाते म्हणून मी IC इथं लिहितो. ठीक आहे. मूवमेंट ऑफ ICसाठी तो असणार आहे mr². हा मात्र तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल, प्रॉडक्ट ऑफ मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर्स. हा मूवमेंट ऑफ इनर्शिया कशाचा असणार आहे? हा रिंगचा असणार आहे. म्हणजे पहिल्या सेंटरसाठी तुम्हाला हा लक्षात ठेवायला लागेल. बाकीचे 3 कसे काढायचे? मूवमेंट ऑफ इनर्शिया, रेडियस ऑफ गायरेशन तुम्हाला मी सांगतो. बघा आता, रेडियस ऑफ गायरेशन्स आपल्याला माहिती आहे. रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला काय असतो? √I/m असतो. तिथं आपण बघूया आता सेंटरसाठी रेडियस ऑफ गायरेशन. C फॉर सेंटरसाठी आपल्याला बघायचे √ काय असणार आहे? IC/m. ठीक आहे. KC इज इक्वल टू ICची व्हॅल्यू आपण इथं पुट करूया mr² आणि हा पण m हा कॅन्सल होईल. म्हणजे आपल्याला बघा काय मिळेल? KC म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन्स काय मिळेल? r². ठीक आहे. म्हणजे स्क्वेअर रूट कॅन्सल होईल आणि आपल्याला जो रेडियस ऑफ गायरेशन मिळणार आहे KC इज इक्वल टू काय मिळेल? r मिळेल. हे रेडियस ऑफ गायरेशन्स आपल्याला मिळेल. ह्याला पण आपण एक स्क्वेअर ब्रॅकेट करूया. ठीक आहे. आता अजून एक आपल्याला एक फॅक्टर काढायचा असतो, K² अपॉन r². हा एक आपल्याला बघायचा आहे. तर बघा, K² अपॉन r². ॲक्सेस कुठल्या ॲक्सेस? रिंगसाठीच बघायचा आणि जो ॲक्सेस कुठून जातोय? सेंटर म्हणून जाते. बघा आता, K² म्हणजे हा असणार आहे, त्याचा स्क्वेअर केला तर काय मिळेल आपल्याला? r² आणि आपला हा r² हा कॅन्सल होईल आणि आपल्याला काय मिळेल? 1 मिळेल. म्हणजेच K² रेडियस ऑफ गायरेशन रेडियस, त्या रिंगचा जो रेडियस आहे त्याचा स्क्वेअरचा आपल्याला जो रेशो जो मिळणार आहे K² अपॉन r², तो किती मिळणार आहे आपल्याला? 1 मिळणार आहे. हा एक लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला आपल्याला तुम्हाला रोलिंग मोशनमध्ये कायनेटिक एनर्जी काढण्यासाठी उपयोगी पडतो. ठीक आहे. आता दुसरं आपण बघणार आहेत रिंगचाच. बघा, रिंग शेपसाठीच बघणार आहे. आत्ता आपण सेंटरसाठी बघितला, त्याचा मूवमेंट ऑफ इनर्शिया हा मिळाला, रेडियस ऑफ गायरेशन हे मिळालं, K² अपॉन r²चा रेशो हा मिळाला. आता अबाउट दुसराच रिंगसाठीच बघायचं आपल्याला, अबाउट डायमीटर तुम्हाला माहिती आहे. हा डायमीटर असणार आहे, असा पास करा डायमीटर, असा पास करा आणि रिंग अशी फिरणार आहे. ठीक आहे. रिंग आपली अशी करणार आहे, फिरणार आहे. त्यावेळेस ज्यावेळेस ही अशी रोटेट होईल त्यावेळेस तिला सपोर्ट कोणता असणार आहे? हा ॲक्सिस सेंटरचा अशी फिरणार आहे. ठीक आहे. किंवा अशी फिरणार आहे. इथं मी डायग्राम दाखवलेली बघा. डायमीटर असा असू शकतो किंवा असा असू शकतो. ठीक आहे. आणि तिसरा जो आपल्याला ॲक्सिस हा सुद्धा डायमीटर आहे आणि हा तिसरा ॲक्सिस असणार आहे. ठीक आहे. आता त्यासाठी आपण बघूया. बघा, मास M असणार आहे, रेडियस काय असणार आहे? त्याची R असणार आहे. आता हे जर 3 ॲक्सिस बघितले आपल्याला, डायमीटर इट्स लाईक डायमीटर, हा डायमीटर आहे, हा सुद्धा काय आहे? डायमीटरच आहे. ठीक आहे. आणि हे जर तिन्ही जर ॲक्सिस जर बघितले तर कसे दिसतात? परपेंडिक्युलर आहेत. आणि प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिसचं तुम्हाला माहिती आहे थेरम, IZ इज इक्वल टू काय असतो? IX प्लस IY. ठीक आहे. आता IX म्हणजेच काय असणार आहे? हा IX ॲक्सिस आहे, त्याच्यासाठी तो मुवमेंट ऑफ इनर्शिया जो असणार आहे IXचा आणि IY हा सुद्धा डायमीटर आहे, त्यासाठी जो मुवमेंट ऑफ इनर्शिया असणार तो काय असणार? दोघांसाठी सेम असणार आहे. डायमीटर सेम असतो, लक्षात. डायमीटर काय असतो? सेम असतो. या रिंगसाठी काय असणार? सेम असणार किंवा बाय सेमिट्री. त्यामुळे दोघांचा काय असणार आहे? मुवमेंट ऑफ इनर्शिया काय असणार? सेम असणार. त्याला मी नाव देतो डायमीटर. इट्स लाईक डायमीटर, म्हणजे IX इज इक्वल टू IY. कारण हिथून ह्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया ॲक्ससाठी किंवा ह्यासाठी मुवमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे? सेम असणार आहे.
म्हणजे ह्याच्यासाठी सेम असणार आहे, ह्याच्यासाठी सेम, ह्याच्यासाठी सेम, सगळ्यासाठी डायमीटरसाठी बघा. म्हणजे आय एक्स इज इक्वल टू आय वाय आपण काय लिहिलं आहे आय डी बाय सिमेट्री. ठीक आहे, म्हणजे एनी डायमीटरसाठी मुवमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे सेम असणार आहे. आता इथे व्हॅल्यू मी पुट करतो बघा, आय झेड तसाच. ठीक आहे, आय डी प्लस आय डी, आय झेड इज इक्वल टू काय मिळेल 2 आय डी आणि देअरफॉर आय डी इज इक्वल टू काय मिळेल आय झेड अपॉन 2. आता आय झेड जो असणार आहे तो ॲक्सिस कुठून जातो आहे सेंटर म्हणून जातो आहे. सेंटरचा आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे, तो काय यम आर स्क्वेअर अपॉन हा 2 तसाच. इथं आय झेड जो असणार आहे तो कशाचा असणार आहे इनर्शिया सेंटरचा असणार आणि तो काय असतो आत्ताच आपण काढलेला आहे यम आर स्क्वेअर्स. म्हणजे आपल्याला डायमीटरसाठी आत्ताच आपण काढला. लक्षात ठेवा डाय म्हणजे 2 लक्षात ठेवण्यासाठी. ठीक आहे, आता आपण गायरेशन्स बघूया त्याचे. गायरेशनचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, रेडियस ऑफ गायरेशन्स के डीसाठी बघायचं आपल्याला अंडर रूट आय डी अपॉन यम. मग ही व्हॅल्यू पुट करू यम आर स्क्वेअर अपॉन 2. हा यम यम कॅन्सल होईल म्हणजेच के डी इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला आर स्क्वेअर अपॉन 2. स्क्वेअरलाच जाईल हा म्हणजे आपल्याला आर अपॉन अंडर रूट 2 मिळेल. हे आपल्याला काय मिळालं रेडियस ऑफ गायरेशन्स रिंगसाठी अबाउट डायमीटर. आता रेशो बघू आपण क्यू स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरचा रेशो. के स्क्वेअर म्हणजे हा आहे त्याचा जर स्क्वेअर केला, ह्याचा जर स्क्वेअर केला तर काय मिळेल आर स्क्वेअर मिळेल आणि स्क्वेअरला स्क्वेअर रूट जाईल म्हणजे 2 आणि हा आर स्क्वेअर हा कॅन्सल होईल म्हणजे के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर त्याचा जो रेशो मिळणार तो काय मिळणार आपल्याला 1/2 हा मिळाला. ठीक आहे, पुढचा आता आपण ह्यासाठी बघूया. पुढचा ॲक्सिस जर आपण बदलूया. आता बघा बघा आता टँजंटसाठी बघणार. रिंगच असणार आहे टँजंट आणि ती जी टँजंट आहे ती अशी असणार आहे. टँजंट प्लेनला टँजंट असणार आहे आणि ती अशी रिंग फिरणार आहे, अशी फिरणार आहे, अशी फिरणार आहे बघा, अशी फिरणार आहे. ठीक आहे, अशी ती फिरणार आहे आणि तिला जो सपोर्ट करणार आहे हा डायमीटरचा त्याला सपोर्ट करणार. ज्यावेळेस ती फिरेल अशी त्यावेळेस ती अशी फिरणार आहे आणि त्याला कोण सपोर्ट करणार आहे डायमीटरचा ॲक्सिस. बघा टँजंट 2 प्रकारे आपण बघणार आहे. टँजंट काय बघणार आहे आपण 2 प्रकारे टँजंट बघणार आहोत. ही जी टँजंट असणार आहे ती अशी असणार आहे, ही तो ओ पॉईंटमधून जाते अशी टँजंट आणि त्याला सपोर्ट कोणता ॲक्सेस करतो आहे हा डायमीटरचा आणि त्यासाठी आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया रेडियस ऑफ गायरेशन. दुसरी जी टँजंट असणार आहे ती टँजंट ह्या प्लेनला अशी असणार आहे आणि अशी फिरणार आहे, अशी फिरणार, त्यावेळेस त्याला सपोर्ट हा सेंटरचा करणार. ठीक आहे, आपण बघूया आता. बघा आता इथं जे आपल्याला टँजंटसाठी ही टँजंट कुठून जाते ओ पॉईंट म्हणून जाते, ती प्लेनला टँजंट आहे आणि ॲक्सिसला कशी आहे ती पॅरलल, डायमीटरला ते कशी पॅरलल आहे तर आपण बघितलेलं आहे. आता आपल्याला ह्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे म्हणजे मास ऑफ रिंग आर म्हणजे रेडियस. आता हे जर 2 ॲक्सिस बघितले, हा डायमीटरचा ॲक्सिस आहे, सेंटरचा नाही लक्षात, हा डायमीटरचा ॲक्सिस आहे, असा गेलेला आहे हा ओ पॉईंटमधून आणि हा डायमीटरचा. आणि हे जर 2 ॲक्सिस जर बघितलं तर एकमेकाला कसे पॅरलल आहेत आणि थेरम ऑफ पॅरल ॲक्सिस तुम्हाला माहिती आहे आय ओ इज इक्वल टू काय असतो आय सी म्हणजेच हा जो ॲक्सिस असणार तो डायमीटरचा असणार आहे. इथे लक्षात तो मी इथं डी येतो आणि प्लस यम एच स्क्वेअर्स. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे डायमीटरसाठी आत्ताच आपण काढलेला आहे, डायमीटरसाठी काय असतो यम आर स्क्वेअर अपॉन 2 आणि एच म्हणजेच काय असणार आहे डिस्टन्स बिटवीन 2 पॅरल ॲक्सेस किती असणार आहे ते 2 पॅरल ॲक्सेसमधले डिस्टन्स किती असणार आहे आर असणार आहे. ठीक आहे, व्हॅल्यू इथं पुट करतो आय ओ इज इक्वल टू हा येतील यम आर स्क्वेअर अपॉन 2 हा यम तसाच एच त्या स्क्वेअर केल्यावर काय येईल आर स्क्वेअर. इथं छेद समान करतो मी. बघा हा यम आर स्क्वेअर्स 2 इकडे जातील 2 यम आर स्क्वेअर्स अपॉन काय येणार आहे 2 येणार आहे. 1 यम आर स्क्वेअर आणि 2 यम आर स्क्वेअर म्हणजे किती येणार आहे बघा आय ओ इज इक्वल टू 3 यम आर स्क्वेअर अपॉन 2. हा मुवमेंट ऑफ इनर्शिया मिळाला. हा काय मिळाला मुवमेंट ऑफ इनर्शिया 3 यम आर स्क्वेअर अपॉन 2. हा कशाचा मिळाला डायमीटरसाठी. आता रेडियस ऑफ गायरेशन्स काढू आपण. डायमीटरसाठीच काढायचं आपल्याला, टँजंटसाठी कुठून जातो ओ पॉईंटसाठी म्हणून त्यासाठी आपण के ओ लिहितो. आपल्याला फॉर्म्युला येते आय ओ अपॉन यम. मग के ओ इज इक्वल टू आय ओची व्हॅल्यू आपण तिथं पुट करूया. बघा किती आहे 3 काय असणार आहे यम आर स्क्वेअर अपॉन 2 आणि हा यम जाईल म्हणजे काय मिळेल बघा आता आपल्याला यम कॅन्सल झाल्यानंतर बघा के ओ इज इक्वल टू
इथं मी परत लिहितो 3/2 आणि आर स्क्वेअर. ह्यातून हा एक्स कॅन्सल होईल म्हणजे के इज इक्वल आपल्याला आर बाहेर निघेल √3/2. हे रेडियस ऑफ गायरेशन्स आपल्याला मिळाले. आता आपल्याला रेशो बघायचा आहे. कशाचा रेशो? k² अपॉन आर स्क्वेअर. k² ह्याचा जर स्क्वेअर केला तर आर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूटला स्क्वेअर रूट जाईल 3/2 मिळेल आणि आपल्याला हा आर स्क्वेअर हा कॅन्सल होईल म्हणजे k² अपॉन आर स्क्वेअर हा 3 आणि अपॉन 2 येतील. हा आपल्याला रेशो मिळाला. हा माहितीसाठी असावं तुम्हाला रेशो ऑफ k² अपॉन आर स्क्वेअर. आता ठीक आहे, आता शेवटचा बघायचा आहे आपल्याला. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला CETला उपयोगी पडतात. ठीक आहे, आता पुढचा जो बघणार आहे, आत्ता जो आपण हा बघितला, रिंग अशी फिरणार होती, अशी फिरणार होते लास्टाचं. ठीक आहे, रिंग जी अशी ती फिरणार होती ह्या डायमीटर भोवती, जी टँजंट अशी टँजंट होती ओ पॉईंटमधून. आता टँजंट अशी असणार, आत्ता अशी टँजंट होती, आता टँजंट अशी प्लेनला कशी असणार आहे? परपेंडिक्युलर आहे. मग टँजंट अँड परपेंडिक्युलर द प्लेन ऑफ रिंग म्हणजे इट्स लाईक इथं ॲक्सिस असा जाणार आहे आणि ती रिंग अशी फिरणार आहे आणि त्याला सपोर्ट कोण करणार लास्टाचा? हा सेंटर त्याला सपोर्ट करणार. इथं पण बघा 2 ॲक्सिस कसे पॅरलल. इथं पण आपण थेरम कोणता वापरणार आहे? पॅरलल. बघा आता ओ पॉईंटमधून हा ॲक्सिस जातो आहे, इथं IO इज इक्वल टू काय असणार आहे? आता इथं IC हा सेंटर म्हणून जातो आहे. हा कसा होता? डायमीटर, म्हणून डायमीटरचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया लिहिला. मग IC प्लस पॅरलचा काय असतो? MS². पण IC मुवमेंट ऑफ इनर्शिया सेंटरसाठी काय असतो? MR² आणि H म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू पॅरल काय असणार आहे? R. तो इथं पुट करतो बघा, IO इज इक्वल टू MR² आणि प्लस काय असणार आहे? हा MR². हा MR² काय होईल? 2MR². हे 2MR². आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया मिळाला टँजंटसाठी. तो कुठं आहे? त्या प्लेनला रिंगच्या कसा आहे? परपेंडिक्युलर आहे. आता गायरेशन्स काढू ह्याच पॉईंटसाठी किंवा टँजंटसाठी. म्हणजे तुम्हाला IO अपॉन M ही व्हॅल्यू इथं पुट करू. KO इज इक्वल टू IO म्हणजेच 2MR² अपॉन M हा कॅन्सल होईल म्हणजे KO इज इक्वल काय मिळेल? हा 2R². ठीक आहे, मग हे R निघतील बाहेर आपल्याला. बघा R बाहेर निघू शकतात म्हणजे R अपॉन √2. हे आपल्याला काय मिळालं? गायरेशन्स मिळाले. आता रेशो बघूया आपण. रेशो काय असतं ते? k² अपॉन R² रेशो म्हणजे ह्याचा स्क्वेअर केला तर काय R² आणि रूट कॅन्सल होईल म्हणजे 2 आणि हा R² हा कॅन्सल होईल म्हणजे k² अपॉन R² ह्याचा आपल्याला काय मिळेल? 2 मिळेल. लक्षात ठेवा, आपण 3 फॉर्म्युले काढले. पहिला सेंटरसाठी काढला होता बघा, पहिला सेंटरसाठी काढला होता मुवमेंट ऑफ इनर्शिया MR². दुसरा काढला होता डायमीटरसाठी 1/2 MR². तिसरा आपण कशासाठी काढला? टँजंटसाठी बघा, तो पॅरलल होता डायमीटरला 3/2 MR². आणि चौथा जो काढला टँजंट परपेंडिक्युलर होती, टँजंट ती का ती परपेंडिक्युलर होती, तो किती मिळाला आपल्याला? 2MR². ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्यात जर बघितलं तर प्रॉडक्ट ऑफ मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर आहे. प्रॉडक्ट ऑफ मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर, प्रॉडक्ट ऑफ मास डिस्टन्स स्क्वेअर, प्रॉडक्ट ऑफ मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर. फक्त इथं वेगवेगळ्या व्हॅल्यू येतात. ॲक्सिस बदलला की हे बदलणार आहे लक्षात. ठीक आहे, हे तुम्हाला CETला उपयोगी पडतील फॉर्म्युले. तुम्हाला मास दिलं जाईल, रिंगचा रेडियस दिली जाईल आणि तुम्हाला वेगवेगळ्या ॲक्सिससाठी विचारला जाईल. कधी सेंटरसाठी विचारला जाईल, कधी टँजंट टू द डायमीटर टँजंट टू द रिंग आणि त्या डायमीटरला कशी असणार आहे? पॅरल असणार. नंतर ही टँजंट कशी असणार? प्लेनला परपेंडिक्युलर आणि डायमीटरसाठी सुद्धा विचारला जाईल. ठीक आहे, थांबूया आपण. थँक्यू.